नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आली आहे. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानं मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी देखील या निवडणुकीत एकत्र आल्यात. या संदर्भात बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी फेसबुक पोस्ट केल्याचं पाहायला मिळतंय. अकोला महानगरपालिकेत भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालंय. शहर सुधार आघाडीच्या नावाखाली 44 नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्ताकडे सादर करण्यात आली आहे. या यादीत भाजपचे 38 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना, अपक्ष नगरसेवकांसह राज्यात विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांच्या स्वाक्षरांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील केसनंद परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. कुशाल सातव, अशोक गायकवाड, सूरज चौधरी, कविता पायगुडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे केसनंद परिसरात भाजपाची ताकद वाढली असून राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. यवतमाळमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेले शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आलेत. यावेळी गटबाजीचं प्रदर्शन करण्याचं टाळून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय. उत्तर पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृती मोहिमेला सुरुवात केली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना आवाहन करत लोकशाही अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जातोय. शाळा, बाजारपेठा, ग्रामपंचायत कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी घोषवाक्य, रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मतदार जनजागृती सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या 23 आणि पंचायत समितीच्या 44 अशा एकूण 67 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी 659 आणि पंचायत समितीसाठी 1211 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. नांदेडमध्ये हिंदी चादर कार्यक्रमासाठी देश-विदेशातून 8 ते 10 लाख भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले. गुजरातमधील दारूबंदी कायद्यानुसार महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेत. त्यामध्ये गुटख्याचा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. गुजरातमधील दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर गुटखाबंदीसाठी महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा तयार करून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसंच विधेयक मांडलं जाणार आहे. ओशिवारा गोळीबार प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. काल मध्यरात्री पोलिसांनी अभिनेता कमाल आर खान यांना अंधेरीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास करत कमाल खानला अटक केली आहे. रायगडच्या पेण तालुक्यातील वडखळ परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला वडखळ पोलिसांनी जेरबंद केलंय. सोन्याची साखळी हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा वडखळ पोलिसांकडून 12 तासात शोध लावण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.